प्रकटीकरण्याचा 3 अध्याय 20 वचन. पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवेन आणि तो माझ्याबरोबर जेवेल. यस, आमेन. किती अद्भुत वचन आहे ना हे. परमेश्वर किती महान आहे. काय म्हणतोय परमेश्वर की मी तुमच्या दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे. तर प्रियांनो, हे दार, परमेश्वर दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे, याचा अर्थ हा नाही की आपला जगिक जे आपले घरं आहेत त्या पृथ्वीवरचे, की त्या दाराशी परमेश्वर उभा आहे आणि तो दरवाजा तो वाजवत आहे, याचा अर्थ असा होत नाही. तर परमेश्वर काय आपल्या हृदयाचे दार उघडण्यासाठी आपल्याला सांगत आहे इथे, की तुम्ही स्वतःचे हृदयाचे दार माझ्यासाठी उघडा आणि जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्याजवळ आत जाईन. तर किती परमेश्वराचं सामर्थ्य आहे. काय परमेश्वर म्हणते की जे कोणी माझ्या वाणी ऐकेल आणि माझ्यासाठी दार उघडेल तर मी काय त्याच्या आत जाईन आणि त्याच्या बरोबर जेवेन आणि तोही माझ्याबरोबर जेवेल. म्हणजे किती परमेश्वर आपल्याला सर्व गोष्टी देण्यासाठी तयार आहे, पण आपणच आहोत की आपण काय करतो, परमेश्वरापासून दूर पळतो, दूर राहतो. तर हे योग्य नाही आहे. परमेश्वर आपल्याला सर्व गोष्टी देण्यास तयार आहे, तर आपण काय नम्र होऊन परमेश्वराच्या चरणी जाणं हे खूप गरजेचं आहे. कारण दिवस हे वाईट आहेत. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे आणि परमेश्वर कार्य करणार. आपली परिस्थिती आज कशीही असू द्या, काहीही असू द्या, पण तुम्ही किती म्हणजे आजारी असू द्या, गरिबी असू द्या, कर्ज असू द्या, काहीही संकट असेल तरी आपण परमेश्वराचा धावा केलाच पाहिजे आणि प्रत्येक धावेला, प्रत्येक हाकेला परमेश्वर हा उत्तर देतोच. प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर हा परमेश्वर आपल्याला देतोच. तर त्यामुळे आपण फक्त आणि फक्त परमेश्वराकडे गेलं पाहिजे. परमेश्वराच्या चरणी आपण स्वतःला समर्पित केलं पाहिजे आणि आपण दिवस रात्र परमेश्वराच्या जास्तीत जास्त वेळ प्रार्थना करणे, वचनाचं चिंतन मनन करणे, स्तुती आराधना करणे, आपल्या घरातील आपल्या पूर्ण परिवाराला, लहान थोरांना आपल्यासोबत घेऊन आपण परमेश्वरासाठी वेळ दिला पाहिजे. परमेश्वराच्या वचनाचं आपण पालन करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण परमेश्वर आपल्याला सर्व काही देणारा आहे. देत आला आहे आणि देतच आहे आणि इथूनही देणार आहे. परमेश्वराशिवाय आपलं जीवन हे शून्य आहे, कारण परमेश्वर खूप महान आहे. परमेश्वर आपल्याला पावलोपावली सपोर्ट करतो, साथ देतो. आपल्यासोबत परमेश्वर आपल्या सुखादुःखामध्ये उभा राहतो. तर त्यामुळे आपण हे परमेश्वराच्या अनुग्रहापासून आपण काय दूर जायला नाही पाहिजे. तर हे अनुग्रह प्राप्तीसाठी फक्त आणि फक्त परमेश्वराच्या आपण सानिध्यात राहणं गरजेचं आहे आणि आपल्या हृदयाचे द्वार हे उघडणं खूप महत्त्वाचं आहे प्रियांनो. तर आजच्या दिवसासाठी हे किती सुंदर वचन दिले परमेश्वराने आपल्याला. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पवित्र पवित्र अति पवित्र परमेश्वरा, सेनाधीशा, राजांच्या राजा, तुझ्या नावाला उंचवते, गौरवते, मान महिमा आदर तुला देते माझे बाप्पा. हो परमेश्वरा, ह्या दिवसासाठी धन्यवाद करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, किती अद्भुत वचन आहे नाही की तू आमच्या दाराशी उभा आहेस माझ्या राजा. हो, आम्हीच आहोत मूर्ख की आम्ही आमचे हृदयाचे दार तुझ्यासाठी उघडे केले नाही, खुले केले नाही परमेश्वरा. तर आम्हाला ती सद्बुद्धी दे, आम्हाला तेवढं धैर्य, शक्ती, सामर्थ्य दे परमेश्वरा, की आम्ही तुझ्यासाठी आमचे हृदय मोकळे करू आणि तुला आमच्या हृदयामध्ये आम्ही ठेवू. कारण तुझं वचन सांगतं परमेश्वरा की तुमचं शरीर हे माझं मंदिर आहे. हो बाप्पा, आम्ही स्वतःला एवढं पवित्र आणि शुद्ध ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे परमेश्वरा. तर आजच्या ह्या वचनासाठी तुला धन्यवाद देते माझ्या राजा. खूप अद्भुत वचन आहे आणि हे आम्ही रिसीव करतो परमेश्वरा. हो देव बाप्पा, इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्वांचं जीवन तुझ्या हाती सोपवते. ही छोटीशी विनंती धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रियाने गोड नावात केली म्हणून ऐकू द्या. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. थँक्यू.